श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे नरक चतुर्दशी, तसेच परवा आहे लक्ष्मीपूजन. आता या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्याला मुलांबाबत अनेक अडचणी अडथळे असतात. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही, किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, किंवा मुलं घरामध्ये रागवतात, चिडचिड करतात. तसेच मुलांमध्ये भांडण तंटेही होत असतात. मुलांना वाईट संगत लागलेली असते. मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल, प्रत्येकाला प्रत्येकाच्या मुलांची काळजी ही असतेच. प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची प्रगती ही व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. घरात मुलांचे आजारपण हे सतत चालू असते. तसेच मुलांना इडापिडा मागे लागलेली असते. मुलांना नजरबाधा झालेली असते. मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल, प्रत्येक मुलाला नजरबाधा ही होत असते. अगदी मोठ्या व्यक्तींना देखील नजरबाधा ही होत असते. आपल्या इथे कोणी ना कोणी येत असते, शेजारी असो किंवा नातेवाईक असो. प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा देखील आपल्यावरती, आपल्या मुलांवरती प्रभाव करत असते. तर ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय व काही सेवा करायच्या आहे. तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला मुलगा जरी पण अभ्यास करत नसेल तरी पण आपण आपल्या मुलाबद्दल नेहमी सकारात्मकच बोलायचं आहे. आपण जर आपल्या मुलाबद्दल बोललो की माझा मुलगा हुशारच नाही, किंवा त्याला मार्क्सच मिळत नाही, किंवा त्याच्याबद्दल इतरही काही वाईट बोललो, तर त्याच्याबाबत तसेच होत जाते. कारण की वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते. तुम्ही चांगलं बोलाल तरी पण वास्तू तथास्तुच म्हणेल, आणि वाईट बोलाल तरी पण वास्तू तथास्तुच म्हणेल. तेव्हा नेहमी आपण आपल्या मुलांबद्दल चांगलंच बोलायचं आहे. बघा, त्यांच्या बाबतीत देखील चांगलंच होईल. अगदी त्यांना जी गोष्ट पाहिजे असेल तिच्याबद्दल तुम्ही बोलत राहा. बघा, ती गोष्ट आपोआप तुमच्याकडे येईल. पण मुलांबद्दल कधीही आपण नकारात्मक बोलायचं नाही. आता आपल्याला हा उपाय व सेवा कधी करायची आहे तर 31 ऑक्टोबरला दुपारी 3:53 चतुर्दशी तिथी समाप्त होत आहे. त्यानंतर अमावस्या सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 1 नोव्हेंबरला शुक्रवारी सायंकाळी 6:17 अमावस्या समाप्त होणार आहे. मग या अमावस्येच्या काळामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. मग तुम्ही नरक चतुर्दशीच्या दिवशी करू शकता किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी केला तरी पण चालेल. आता आपण उद्या सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आता नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं. तसेच दिवाळीच्या दिवशी देखील म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी देखील अभ्यंग स्नान हे केलं जातं. तर आपण आपल्या शरीराला उठणं लावायचं आहे, किंवा तुम्ही तेल देखील लावू शकता. हे लावणे जर शक्य नसेल तर तुम्ही हळद आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. हे आपल्या शरीराला लावायचं आहे. यामुळे आपल्या शरीरात असणारी नकारात्मक ऊर्जा देखील दूर होत असते. तर आता अंघोळ करत असताना आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. तसेच आपण थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते. आता अमावस्येचा दिवस आहे. या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही. तुम्ही शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. आता या दिवशी आपण आपल्या मुलांची नजर ही काढायची आहे. तर आपण थोडासा भात शिजवायचा आहे. अगदी मूठभर किंवा अगदी छोटासा ग्लास भरून तांदूळ शिजवले तरी पण चालेल. आपल्याला आळणी भात शिजवायचा आहे. त्यामध्ये आपल्याला मीठ हे टाकायचं नाही. आता घरामध्ये ऑलरेडी अगोदरचा भात असेल तर तो घ्यायचा नाही, किंवा शिळा भात देखील आपल्याला घ्यायचा नाही. आपल्याला या उपायासाठी नवीनच भात बनवायचा आहे. अगदी छोटीशी मूठ भरून भात शिजवला तरी पण चालेल. मीठ न टाकता हा भात शिजवावा. त्यानंतर हा भात आपल्याला थोडासा थंड होऊन द्यायचा आहे. हा भात थंड झाल्यानंतर आपण एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या पत्रवाळीवरती, एखाद्या कागदावरती हा भात काढायचा आहे. शक्यतो तरी तुम्ही एखाद्या द्रोणमध्ये पत्रवाळीवरती हा भात काढावा. कारण की हा भात आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे. प्लेट ठेवली तर आपल्याला परत आणता येणार नाही. त्यामुळे तुम्ही पत्रवाळी वापरावी. हा भात थंड झाल्यावरती या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे. घरामध्ये जर दही नसेल तर दुधामध्ये थोडंसं लिंबू पिळून तुम्ही दही तयार करू शकता. आता 2 चमचे आपण त्या भातावरती दही टाकायचं आहे. अगदी तुम्हाला 2 मुले असतील तर अशा प्रकारचे तुम्ही 2 वाटे तयार करायचे आहे. आणि तुमची मुले जर बाहेर परगावी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार
टाकणारच आहे। आता भातावरती आपण 2 चमचे दही टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला लवंग घ्यायची आहे। लवंग ही साबूत असावी, कुठेही तुटलेली फुटलेली नसावी, त्याला पुढे फूल देखील पाहिजे अशी आपल्याला एक लवंग घ्यायची आहे। 2 वाटे केले असतील तर एक एक लवंग दोन्ही वाट्यांवरती ठेवायची आहे। मुलगा असेल किंवा मुलगी असेल दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। अगदी मुलगा लहानच असेल असेही काही नाही, मोठ्या मुलासाठी देखील हा उपाय करू शकता। आता लवंग ठेवल्यानंतर आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे। लिंबू हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतं, हे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे। आता लिंबू घेताना खराब असलेलं लिंबू आपल्याला घ्यायचं नाही किंवा त्याच्यावरती खराब डाग असतील असे लिंबू देखील घ्यायचं नाही। आता हे लिंबू आपल्याला त्या भात आणि दहीवरती ते लिंबू ठेवायचं आहे। एक लवंग देखील त्याच्यावरती ठेवायचं आहे। तसेच आता आपण घरामध्ये जी काही अगरबत्ती प्रज्वलित करत असतो किंवा अगदी तुम्ही करत नसाल तरी पण या दिवशी सकाळी अगरबत्ती प्रज्वलित करा आणि त्याची जी काही राख आहे, रक्षा आहे, ती आपल्याला या भात आणि दहीवरती थोडीशी टाकायची आहे। तसेच तुमच्या घरामध्ये जर भाकर असेल, भाकरीचा तुकडा किंवा चपातीचा तुकडा देखील आपल्याला या भात आणि दहीवरती थोडासा ठेवायचा आहे। आता आपला उतारा तयार आहे। आता हा उतारा करण्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण की आपण जो काही उपाय करतो, जी काही सेवा करतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात। त्यामुळे प्रथम दिवा प्रज्वलित करावा, मग दिवा तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता। दिव्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते। त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल वाहायचं आहे। आता हा उतारा घेऊन आपण आपल्या मुलाजवळ, मुलीजवळ जायचं आहे। मुलाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे। बसवताना तुम्ही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे, दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही। आता मुलगा किंवा मुलगी पाटावरती बसवल्यानंतर आपण हा उतारा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे। आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उतारा आपल्या मुलांसाठी केला तरी पण चालेल। मग ताई, दादा, आजी, आजोबा देखील हा उतारा करू शकता, पण शक्यतो तरी आईने किंवा आजीने हा उपाय करावा। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। आता आपण हा उतारा मुलांच्या डोक्यावरून ते पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायचा आहे। उतरत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल, जी काही याच्या मागे इडापिडा असेल, जी काही संकटे असतील तर ते पूर्णतः नष्ट होऊ दे, त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे। आता हा उतारा घेऊन आपण आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे। एखाद्या रिकाम्या जागी आपण हा भात दही ठेवायचा आहे, जिथे एखादा पक्षी किंवा एखादा प्राणी हा भात खाऊन जाईल, मग कुत्रा किंवा कावळा हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण हा भात ठेवायचा आहे। आपल्या घराच्या अगदी जवळ हा भात आपल्याला ठेवायचा नाही। आता हा भात ठेवायला जाताना देखील आपण कुणासोबतही बोलायची नाही आणि ठेवून येतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचे नाही। आपण जर कुणासोबत बोललो तर आपण जो काही उपाय करतो तो देखील सफल ठरत, कारण की प्रत्येकाचाच भाव हा आपल्याबद्दल चांगलाच असतो असे नाही। आता हा भात ठेवून आल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही। भात तिथे ठेवल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे। आता घरी आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा दरवाजाच्या बाहेरच हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता तुम्ही फ्लॅट सिस्टम मध्ये राहत असाल तर बाहेर अगोदरच तुम्ही तांब्या भरून पाणी ठेवावे। अगदी थोडंसं पाणी आपण हात पायांवरती टाकायचं आहे आणि घरामध्ये आल्यानंतर बाथरूम मध्ये तुम्ही हातपाय तोंड स्वच्छ धुवू शकता। त्यानंतर तुम्ही देवपूजा करायची आहे, तुमची जी काही कामे आहे ती तुम्ही करू शकता। आता ज्यांची मुले बाहेर किंवा परगावी असतील तर अशा व्यक्तींनी मुलाच्या फोटोवरून हा उतारा करायचा आहे। आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मुलाचा फोटो असतो, मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्यासाठी तुम्ही हा उतारा नक्की करू शकता। फक्त हा उपाय करताना आपल्या मनामध्ये देखील सकारात्मक भाव पाहिजे। आपल्या मनामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपण उपाय केला तरी पण तो सफल ठरत नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।